गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल. मीही खूप छान आनंदी. तर सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा झाली होती आणि आता 6:30 वाजलेले होते. सकाळचा स्वयंपाक, परत मुलांची टिफिनची तयारी. तर आज ना मुलांना मस्तपैकी अशी पावभाजी केली होती. बटाटे उकडून घेतलेले होते आणि सर्व काही भाज्या कुकरला डायरेक्टली लावलेल्या होत्या आणि टोमॅटो, कांदा वगैरे अखंड टाकलेले ते शिजण्यासाठी. माझी मुलं कांदा वगैरे काढून टाकतात, तर मी अशा प्रकारे एक शिट्टी करून सगळं काही शिजवून घेते आणि त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा याची ग्रेव्ही करून घेत असते. तर अशा प्रकारे मुलांना सकाळी सकाळी टिफिनची तयारी चालू होती. मस्तपैकी टोमॅटो आणि कांदा याची चांगली फाईन अशी पेस्ट करून घेतली. त्याच्यामुळे मुलं आवडीने खातातच, पण मग कांदा वगैरे बाजूला काढत असतात, म्हणून मी कांदा वगैरे काही कट करून टाकत नाही. तर याची चांगली अशी पेस्ट वगैरे करून घेते आणि फ्लावर, वाटाणा जेवढे काही भाजीपाला असतो तेवढा शिजवून घेत असते. तर ह्या अशा प्रकारे मी पेस्ट केलेली आहे आणि आता तेलामध्ये त्याची फोडणी देणार. त्याच्यानंतर मग पावभाजी झाल्याच्यानंतर पुन्हा दुसराही स्वयंपाक बनवायचा होता, कारण आता सकाळची धावपळ म्हटल्यानंतर मुलांची टिफिन झाल्याच्यानंतर पुन्हा आता स्वयंपाकही बनवावा लागतो. तर आज ना मला थोडंसं बरंही वाटत नव्हतं. सोमवार होता, उपवासही होता. थोडीशी जरा म्हणजे अंगात कणकणच होती. बाहेरचं वातावरण जरा म्हणजे खूपच असं ढगाळ वातावरण चालू आहे 2 दिवसापासून. तर सर्दी, खोकला वगैरे आणि पाणी वगैरे चेंज झालं, त्याच्यामुळे सर्दी झालेली होती. पण म्हटलं चला आपला स्वयंपाक तर काही चुकत नाही, तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊया. आणि मला ना दवाखान्यात पण जायचं होतं, म्हणून भराभर सगळं काही आवरून घेतलं. मुलांची टिफिनची तयारी झाल्याच्यानंतर पुन्हा आता मेथीची भाजी, पोळ्या वगैरे ते देखील करून घेतलं. आणि आता ना सध्या तरी 6 ते 7च्या दरम्यान आपण जरी उठलो तर 7च्या नंतरच उजेड पडतो. 7पर्यंत खूप अंधार असतो बाहेर. तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण असं पूर्ण असं अंधारासारखं वाटत होतं आणि खिडकीमधनं दिसत होतं, अजून काही उजाडलेलं नव्हतं खास काही असं. तर मी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मेथीची भाजी करून घेतली. त्याच्यानंतर आता ना घरातलं आवरूनही घ्यायचं होतं. त्यांना मळ्यात जायचं होतं. तर मी तुम्हाला मळ्यातला व्हिडिओ दाखवते कशा प्रकारे डोंगळे वगैरे लावतात. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आम्ही चाललोय शेतात. शेतामध्ये ना म्हणजे दाजी काही घरी नव्हते. त्यांनी अगोदर सकाळी कांदे वगैरे आणून टाकलेले होते मळ्यामध्ये, पण थोडेसे कांदे कमी पडले म्हणून आम्हाला ना खालून कांदे आणण्यासाठी सांगितलं होतं जाळीभर. तर एवढी काही जाळी मला उचलता आली नसती, तर मिस्टरांनी जाळी वगैरे घेतली आणि मला सोबत चल बोलले. तर आम्ही तिघेही जण मळ्यामध्ये आलो. आम्ही दोघंही मळ्यामध्ये काम करतच नाही, पण काही असं काही असलं तर थोडंफार करू लागतो. तर बघा ह्या शेतामध्ये ना डोंगळे ऑलरेडी लावलेले आहेत, तर तशा प्रकारे पात वगैरे वर येते. तर आमचे काही डोंगळे सगळ्यात लेट लागलेले आहे, कारण दरवर्षी आम्ही लेटच कांदे म्हणजे असे डोंगळे लावतो. तर डोंगळे लावणं म्हणजे काय, तर एक प्रकारे कांद्याचं बी असतं
तर अशा प्रकारे कागद अंथरलेला असतो आणि त्याच्यामध्ये छोटंसं होल केलं जातं आणि होल केल्याच्या नंतर मध्ये कांदा बुजवला जातो आणि वरतून माती टाकली जाते. तर अशा प्रकारे डोंगळे लावतात. तर पुढच्या शेतामध्ये मी तुम्हाला दाखवते की डोंगळे कशा प्रकारे लावले जातात आणि डोंगळे लावल्याच्या नंतर त्याला नंतर पात येते, पातीवर नंतर फुलं येतात. तर फुलं म्हणजे कशी गोंडेदार फुलं असतात. तर आपण कशी जिप्सीचे फुलं वगैरे लग्नाला लावतो तसे जिप्सीचे फुलांसारखेच ते फुलं गोंडेदार असतात. त्याच्यामध्ये कांद्याचं बी असतं. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कांद्याचं बी दाखवलेलं आहे, असं काळं काळं सुकट टाकताना. तर तशाच प्रकारचं बी आमचं दरवर्षी घरचं बी असतं. तर ताईन ते अशा प्रकारे दरवर्षी डोंगळे लावतात. तर ताई आणि आत्या दोघीजणी कांदे म्हणजे असे डोंगळे लावत होते. तर थोडेसे कांदे कमी पडले म्हणून आम्ही आणून दिले वरती. तर आता याच्यानंतर ना ताईला, मला आणि मिस्टरांना तिघांनाही सिन्नरलाही जायचं होतं म्हणून विचारण्यासाठी आलो होतो. तर बघा, ह्या दुसऱ्या शेतामध्ये ना डोंगळे लावलेले होते, म्हणजे दुसऱ्यांचं आहे शेत शेजारचं. तर तिथे डोंगळे ऑलरेडी लावलेले होते. अशा प्रकारे ते डोंगळे येतात आणि त्याच्यानंतर त्याला वर फुलं येतात. तर चला आता आम्ही चाललो होतो घरी आवरून झाल्याच्यानंतर ताई पण येणार होती मागून. आम्हाला ना सिन्नरला म्हणजे मला दवाखान्यात जायचं होतं आणि ताईला थोडं बँकेत काम होतं. तसंच वडिलांच्या घराचं कामही बघायला जायचं होतं. तर चला आता व्हिडिओ स्किप न करता तुम्हीही बघत राहा आम्ही कुठे जाणार आहेत ते. घरापासून जवळच शेत आहे आमचं, म्हणजे काही शेत थोडंसं लांब आहे पण इथे जवळ म्हणजे 2 ते 3 वावरं आहेत. तर वरती म्हणजे जवळच आहे घरापासून. तर पायी गेलो होतो आणि आता घरी आलो. तर मला थोडंसं बरंही वाटत नव्हतं, त्याच्यामुळं घरी आल्याच्या नंतर आम्ही लगेचच थोड्या वेळाने म्हणजे ताई आल्याच्या नंतर लगेचच सिन्नरला गेलो. प्रथमतः हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर ना ताईला बँकेत थोडं काम होतं तेही केलं. त्याच्यानंतर ना वडिलांचा फोन आला होता की घराचं काम बघायला या, कुठपर्यंत आलं. तर आलो होतो सिन्नरला. तर तसंच त्यांच्याकडे मळ्यात चक्कर मारण्यासाठी गेलो. तर ह्या आधी मी व्हिडिओ टाकलेला आहे की घराचं काम चालू झालेलं होतं. तर बघा अशा प्रकारे विटा वगैरे आणून टाकलेल्या आहेत. तर घराचं काम तोडून दिलेलं आहे, त्याच्यामुळं एवढं काही बघायला येता येत नाही. म्हणजे माझी नाना, आम्ही नानाच म्हणतो वडिलांना, तर नाना आलेले होते त्याच्यामुळे मग आम्ही देखील आलेलो होतो, ताई, मी आणि मिस्टर. तर इथपर्यंत असं घराचं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे त्या साईडला काकूचं म्हणजे काकांचं आणि इकडच्या साईडला माझ्या वडिलांचं. तर अशा दोन्ही घरं शेजारीच शेतामध्ये बांधलेले आहेत. म्हणजे असं बांधायचं काम आता स्टार्टअप झालेलं आहे. तर इथपर्यंत आता काम झालेलं आहे. तर लवकरात लवकर काम देखील पूर्ण होईल. तर खूप छान असं वाटलं आल्याच्यानंतर आणि आताही झाल्याच्यानंतर आता घरी जाणार. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला, एक छोटासा ब्लॉग तुमच्याकरता, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.